दक्षिणेतील कोकण घेण्यासाठी औरंगजेबाने हसन अली खान यास पाचारण केलं. हसन अली खान आधी नंदुरबार आणि सुलतानपूर येथे फौजदार होता, नंतर औरंगाबादचा प्रमुख झाला. हसन अली खान क्रूरतेच्या बाबतीत औरंगजेबासारखाच होता. हसन अली खानची क्रूर माणसांशीच प्रामाणिकता होती. औरंगजेबाने हसन अली खान यास 14,000 फौजेसह तळ कोकणात पाठवलं. त्याकरता नेते खेरचा फतिया पडून त्याला खिल्लत 10,000 रुपये किमतीचा एक हत्ती व 300 मोहरा किमतीच्या सोन्याच्या साजासह एक घोडा औरंगजेबाने त्याला भेट दिला. हसन अली खानला 4,000 जात, 3,000 स्वार, त्यापैकी 500 स्वार, 2 घोडी अशी मनसब औरंगजेबाने दिली होती. तर कोकणात पाठवण्यापूर्वी त्यांनी 1,000 जात वाढ केली. हसन अली खानाच्या मुलांना हसन अली खानाच्या बरोबर युद्धावर जाण्यास फरमावलं. जुन्नर ते कल्याण हा सगळा प्रदेश मोकळा होता. त्यामुळे हसन अली खानाने विचार केला की हा प्रदेश प्रथम ताब्यात घ्यावा. मुंबईकर इंग्रजांनी दिनांक 4 फेब्रुवारी 1682 लिहिलेल्या पत्रात हसन अली खान तळ कोकणात येत असल्याचं लिहिलेलं आढळतं. दिनांक 24 फेब्रुवारीच्या पत्रात ते लिहितात, जर तू इथे राहणार असेल तर त्याला रसद पुरवावी लागेल. यावरून कळतं की इंग्रजसुद्धा औरंगजेबाशी कसे जवळीक दाखवत होते. हसन अली खान याने तळ कोकण जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यास यश आलं नाही. त्या औरंगजेबाने रणमस्तक खान याला तळ कोकणाच्या मोहिमेसाठी बोलावून घेतले. रणमस्तक खान दिनांक 4 नोव्हेंबर 1682च्या सुमारास तळ कोकणात पोहोचला. रहुल्ला खानाने कल्याण भिवंडीच्या कोटाची दुरुस्ती करून तिथे मोगलांचे पक्क ठाणं उभारलं होतं. त्यांना रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे निकरेन तोंड देत होते. कल्याण भिवंडीकडे मोगलांसाठी जी रसद यायची ती वाट मराठ्यांनी अडवून धरली होती. रसद पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर होती. तेव्हा रहुल्ला खान आणि कासिम खान रसद अडवले जाणाऱ्या वाटेवर आपली फौज घेऊन आली. हंबीरराव मोहिते दिनांक 17 मार्च 1683च्या सुमारास 10,000 पायदळ आणि 20,000 स्वार घेऊन मोगलांना टक्कर देण्यासाठी कल्याण भिवंडीत पोहोचले. बहादूर खानाचा पद्मसिंह, रतन राठोडचा मुलगा रामसिंह आणि त्यांच्याबरोबरचे राजपूत सरदार हंबीररावांच्या सैन्यावर चालून आले. या युद्धात पद्मसिंह मारला गेला. रामसिंह आजारी होता तरीही तो रणांगणावर लढण्यासाठी उतरला होता, पण फार काळ तो रणांगणावर टिकू शकला नाही. मनकोजी हरिसिंह बुंदेला या युद्धात धारातीर्थी पडले. रहुल्ला खानाला मराठ्यांची युद्धनीती माहिती नव्हती, ती त्याने नीट माहिती करून घेतली. मग तो बहादूर खानास जाऊन मिळाला. ती तारीख होती 31 मार्च 1683. रहुल्ला खानाजवळ भरपूर सैन्य होतं. त्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. मराठ्यांनी त्यांना जवळजवळ 20 मैलांपर्यंतच म्हणजेच 32 किलोमीटर पळवलं. वाटेत लागलेली 2-3 खेडी त्यांनी जाळली. हंबीररावांना धूमचक्रीत बाणांनी जखम झाली. अखबारीत या युद्धाची नोंद करताना लिहिले गेले की या युद्धात हंबीररावांचा मेहुणा धारातीर्थी पडला. रूपाजी भोसले आणि मानाजी मोरे हे दोघेही या युद्धात मारले गेले. पण ही बातमी खोटी होती, कारण नंतरच्या काळात या दोघांनीही खूप पराक्रम केला याची नोंद इतिहासात आढळते. दिनांक 3 एप्रिल 1683च्या अखबारावरून कळले की राहुल्ला खानांनी मराठ्यांची युद्धनीती समजून घेतली, पण तितकीशी त्याला समजली नसावी. म्हणूनच राहुल्ला खान, बहादूर खान, रणमस्तक खान या तिघांचा मराठ्यांच्या गनिमी टिकाव लागला नाही. कल्याण भिवंडीच्या मोहिमेत औरंगजेबाच्या अत्यंत कसलेल्या सेनापती हंबीरराव मोहिते यांनी चांगलंच पाणी पाजलं. जेदे शकावलीत कल्याण भिवंडीच्या या मोहिमेबद्दल लिहिलेलं आहे. रोहिला खान कोलवनातून म्हणजेच कोळवन उतरून रणमस्तक खान घाटावरी घेऊन गेला. येथे वेळीच रूपाजी भोसले याशी टिटोलियाजवळ म्हणजे तिटवाडा लढाई केली. पद्मसिंह राजपूत घेतला. युद्धप्रसंग होऊन पद्मसिंह व कित्येक थोर लोक मारले. मराठा साम्राज्याच्या छोट्या बकरीत सुद्धा उल्लेख आहे. तो रणमस्तक खान मनसबदार पातशाहकडील फौजेनिशी कल्याणास आला. त्यावर संभाजीराजे फौज सरंजामनिशी गेले. मुकाबला लढाईचा झाला. मुघलांचे लष्करात दाना न मिळेल. राजाचे फौजेत आरमारावरून भरती सामान पुरवले. युद्ध भारी झाले. रणमस्तक खान बहुत जर केला. मोगलाचे कटकाच धरून मोर्चे लावले. त्याचवर रहुल्ला खान धावून येऊन रणमस्तक खान बाजूला काढू गेला. रणमस्तक खानाने बहुत युद्ध केले. महाराज रायगडास आले. मल्हार रामराव चिटणीस यांनी आपल्या बकरीत याबद्दल नोंद केली आहे. रणमस्तक खान कल्याण प्रांती येऊन उपद्रव केला. हे वर्तमान महाराजांस कळल्यावर रायगडहून निघून फौजसुद्धा कल्याणास गेले. रणमस्तक खान यांची युद्ध देऊन रसबंदी करून व काही जोर मारून जर केले असता याकूत खान जंजिऱ्याहून कुमकेस गेले. त्यांनी जहाजातून उतरून मधी मोर्चे देऊन रणमस्तक खान यास रसद पोचवणे वगैरे पुरावा केला. तो घाटावर रोहिले खान होते. त्यास कळल्यावर
देही कुमकेस येऊन रणमस्तखानियास निभावून घेऊन घाट चढून गेले. महाराज माघारे रायगडास आले. दिनांक 24 एप्रिल 1683ला सुरतकरांनी लंडनला जे पत्र पाठवले आहे त्यात त्याने लिहिले होते की औरंगजेब बादशहाने भिवंडीत असलेले आपले सैन्य काढून घेतले. यावरून लक्षात येतं की बादशहाने एवढी मोठी फौज कल्याण भिवंडी ताब्यात घेण्यासाठी पाठवली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. महाड्यांचा लढाऊपणा औरंगजेबाला झेपला नाही. संभाजीराजांनी बादशहाची मोहीम अक्षरशः उधळून लावली. मूठभर मराठ्यांनी दाखवलेले शौर्य औरंगजेबाला चांगलंच झोंबलं. लंडनपर्यंत कल्याण भिवंडी मोहिमेचा सविस्तर वृत्तांत पोहोचलाच, पण त्याचबरोबर हंबीररावांचा पराक्रमसुद्धा लंडन दरबारी पोचला. कल्याण भिवंडीचे युद्ध चालू असतानाच जंजिऱ्याच्या सिद्धीबरोबरही मराठे लढत होते. एकाच वेळी अनेक ठिकाणी लढण्याची मराठ्यांची युद्धनीती होती हे पुन्हा आपल्या लक्षात येतं.